ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा, आता आपल्याला एक दुर्मिळ अशी माहिती सांगू राहिले. महाभारताची उत्पत्ती. पराशर नावाचा एक तपस्वी मोठा ऋषी होता आणि सत्यवती, तिचं नाव काय होतं, मत्स्यगंधा, एक कोळ्याची मुलगी होती. आता त्या कोळ्याच्या त्याला मुलगा नसल्यामुळं ती काय करायची, होडी चालवायची आणि होडीमध्ये काय करायची, मासे धरायची आणि प्रवासी इकडून तिकडून नेऊन घालायची. पण ते सतत मासे धरल्यामुळं तिच्या माशाच्या अंगाचा वास येत होता आणि पराशर ऋषीला नदी पार करून त्या बाजूला जायचं होतं आणि तो त्या नावेमध्ये बसला. बघा, नावेमध्ये दोघंच होते, सत्यवती आणि पराशर. तर शास्त्र काय सांगतं, सुंदर स्त्री आणि एकांत. आजपर्यंत जेवढे घटना घडलेल्या आहेत, हा विषय जरी किती तपस्वी असला, इंद्रा पडली भग चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा गर्भवासी, आणि विश्वामित्र ऋषी 60,000 वर्ष तप केलं आणि मेनकेच्या मागे त्याचं तप भंगलं. तसा हा पराशर ऋषी ज्या वेळेला त्या नावेमध्ये बसला आणि ती खूप सुंदर होती आणि तिच्याकडं बघून त्याला विषय वासना उत्पन्न झाली आणि मग तो काय त्याला म्हणतो, मला भोग दे. तिनं सांगितलं, आपण कुठे, माझ्या अंगाचा वास येतोय म्हण, मी कोळ्याची मुलगी म्हण, तुझ्या अंगाचा वास कायमस्वरूपी नाहीसा होईल. मग म्हण, मी कुमारी काय, तू मला एक वेळा भोग देशील, निघून जाशील, मग माझं काय. म्हण, तुला भोग दिल्यानंतर तुला जो मुलगा होईल तो तपस्वी होईल आणि तो तुझ्यापासून निघून जाईल, तुझ्यापाशी थांबणार नाही. मग म्हण, आता इथं सगळे लोक बघतात म्हण इथून बाजूला आणि वर सूर्य आहे. त्यांनी लगेच अंधार पाडला. त्यांनी सांगितलं, आव हे पाप कर्म आपण पाण्यात करतोय. त्यांनी पाण्यापासून 2 फूट नाव वर धरली. बघा किती सामर्थ्य असेल त्या पराशर ऋषीचं. आणि मग त्यांनी तिला भोग दिला. म्हणजे विषय आहेत का खरं तर आहे. आणि आजपर्यंत जगाचे जे वाटोळं झालं आहे, का कशामुळं झालं, या विषयामुळं झालेलं. विषयाची समसुख बेगडाची बाहुली, आभराची सावली जाईलेला. या विषयाच्या सुखामध्ये मनुष्य काय करतो, मुलं बाळं होतात आणि नंतर प्रपंचामध्ये वैतागतो. देवा, हे नसतं केलं तर बरं झालं असतं, मी सुद्धा वैतागलेलो आहे. जगाची जाऊ द्या अवस्था, पण माझी तीच अवस्था आहे. आणि मग तिला भोग दिला आणि तिला व्यास जन्माला आला आणि तो जन्मताच निघून गेला. तो कुठं गेला, दक्षिण दिशेला. यमुना नदीमध्ये होता, तो चाला होता, दक्षिण दिशेला गेला आणि दक्षिण दिशामध्ये त्या व्यासाला काय झालं, त्यांनी त्याची एक लग्न केलं त्यांनी. आणि त्या व्यासाने गीता, भागवत आणि महाभारत हे ग्रंथ लिहिले. तो ज्ञानी होता. आणि मग त्या व्यासानं लिहिल्यानंतर इकडं पांडवांच्या कुळामध्ये काय, धृतराष्ट्र, पंडू, हा हे 2 जण होते आणि विदुर. तर यांच्या याच्यामध्ये ती सत्यवती जी होती, तिला भोग दिला. ती सत्यवती कोणाकडून आणली, यांनी ज्या वेळेला गंगा आपलं शंतनू राजाची बायको गंगा, आणि ती गंगा करून आणल्यानंतर
त्या गंगेला ती काय करायची, मुलगा झाला का ती पाण्यात सोडायची. पाण्यात सोडल्यानंतर तिला किती झाले, 6 मुलं झाली. आणि तिनं भाषा काय केली होती, मी काय करेल ते मला विचारायचं नाही. आजही बघा, आजही मुली मिळती नाही. आणि ती मुलगी जशी वागल ना तसं तिला काहीच म्हणायचं नाही. काय नाही तर मी चाली निघून. पूर्वी सासूरवास होता, त्या मुली सहन करत होत्या. आज सासूरवास राहिला नाही. तशी ती गंगा काय म्हणली, मी निघून जाईल. आणि 7वा मुलगा होता तो भीष्माचार्य. आणि तू काय करती असं म्हणल्यानंतर तिनं तो मुलगा टाकलं, निघून गेली. निघून गेल्यानंतर तो काय करायचा, शंतनू राजा नदीच्या मेरला जायचा आणि त्याला त्या गंगेची आठवण यायची. आजही बायको माहेर गेली ना तर आजही आजचाही माणूस त्याची वाट पाहत बघत असतो. आणि मग ती सत्यवती नावेतून त्यावेळेला चालत चालत आली आणि त्याने ती बघितली. बघितल्यानंतर त्याला वाटलं गंगाच आहे. आणि मग तिला सांगितलं, माझ्याशी लग्न करते का. तूही म्हण माझ्या बापाला विचार. आणि त्याच्या बापाला विचारलं, म्हण तुझा मुलगा कोण आहे, भीष्म आहे. आणि तो गंगापुत्र, त्याचं नाव होतं गंगापुत्र. आणि तो गादीवर बसल, महापुरीचे मुलं सेवक होतील. मग घरी जाऊन गपचूप बसला. मग गंगापुत्र भीष्माचार्य आला, म्हण एवढा मोठा वीर तुझा मुलगा असताना बाप का काळजी करावा. पूर्वीचे मुलं बापाला काळजी पडून देत नव्हती. आणि आताचे मुलं बापाला काळजी करायला लावतात. आताच्या मुलांना बापाचं काय पाहिजे, आईतं धन पाहिजे. तो आमच्याकरता काय केलं, आईतं ATM दे, काम नको, एन्जॉय. तसा तो भीष्म मग बा मला गंगा बायको करायची, ते तुला विचारायला बोलावले. हा गेला. तिच्या वडिलांना सांगितलं सत्यवतीच्या, माझ्या बापाशी लग्न कर. बा तू गादीवर बसतील. मी मरेपर्यंत लग्न करणार नाही. अशी काय केली, भीष्म प्रतिज्ञा केली. आणि मग तू त्यांना त्रास देशील नाही. जो गादीवर बसल ना तो कसाही वागला तरी मी त्याची सेवा करी. बघा, ज्या टायमाला दुर्योधन द्रौपदीचे कपडे सोडायला लागला त्यावेळेला ते वाईट होतं. भीष्म मेन होता, पण त्याचं वचन काय होता, जो गादीवर बसल तो कसाही वागला तरी मी त्याला काय म्हणणार नाही. कोण होती, भीष्म प्रतिज्ञा. आणि मग ज्या वेळेला त्याला बाणाच्या हातून बसला त्यावेळेला द्रौपदी म्हणली, तुम्ही मला नागवं केलं, माझी प्रतिज्ञा होती. म्हणजे माणसाला प्रतिज्ञासुद्धा बाधक ठरली जाते काही गोष्टीला. आणि मग ती सत्यवती करून आणली. सत्यवती करून आणल्यानंतर जी चित्रवीर्य विचित्रवीर्य असे 2 मुलं तिला झाली. आणि विचित्रवीर्य मेला, चित्रवीर्य राहिला. आणि भीष्माचार्यांना अंबिलिका अशा संयोर होतं. आणि यांनी जाऊन हे कोळ्याचे मुलं आहे म्हणून याला आमंत्रण नव्हते. आणि भीष्म गेला, लढाई करून त्या 3 मुली घेऊन आला. 3 मुली आणल्यानंतर त्या 3 मुलींना चित्रवीर्य म्हणून मला 2 बास झाल्या, 3 नकोय. आणि मग ती जी अंबिका होती ती मला आता तो धरून आणलंय, माझ्या आईबापाही मला घरात घेणार नाही, मला दुसरं कोणी करणार नाही, माझं काय, माझं लग्न कर. मी ब्रह्मचारी. मग तो आणलं का आला. आणि मग तिनं तप केलं. तप केल्यानंतर तिला स्त्रीचं पुरुष झाला. तो कोण, शिखंडी म्हणजे निमी स्त्री निमी पुरुष. तेव्हापासून कोणाची उत्पत्ती झाली, ही आपलं आपलं हिजडे म्हणतो ना, हिजडे नपुसक, आणि यांची उत्पत्ती तेव्हापासून झाली. आणि मग स्त्री पुरुष आणि नपुसक तो कोण झाला,
शिखंडी. आणि मग तिनं काय केलं, भीष्माचार्याला त्यावेळेला अर्जुनाच्या उभं राहून मागं राहिलं, अर्जुन म्हण मी लढाई करणार नाही, हा कोणी हिजडाय, आणि त्याला बाण मारला, तिनं तो काटा काढला. आणि मग ते जे भीष्माची सेवा करीत होता ना तो, आणि त्याने त्याला वाटलं आपल्या आई संग हा काय करतोय, सत्यवती सेवा करत होता आणि तोही मेला, मग आता वंशाला कुठं कोण राहिलं. मग तिनं काय केलं, व्यासाला बोलावलं, आणि व्यासानं काय केलं, आल्यानंतर ती जी 2 सुना होत्या ना, मग तिने काय केलं, त्याला लावलं, आणि तिनं काय केलं, डोळे अडकले. मग तो कोण झाला, धृतराष्ट्र. आणि मग ही दुसरी नटून थटून गेली, मग तो कोण झाला, पंडू. आणि मग तिनं सांगितलं, अरे वंशाला काहीतरी एखादा सत्पुत्र पाहिजे, कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचे हरिक वाटे देवा. आणि मग त्याने काय सांगितलं, दासीची भोग दिला, आणि मग तो विदुर जन्माला आला. विदुर हा कोण आहे, यमाचा अवतार आहे. बघा यम किती भयानक आहे, सगळ्या लोकांना त्रास देतो, पण त्याला शाप होता, कोणाला, यमाला, तुला नीच याच्यात जन्म घ्यावा लागेल. काय ती गोष्ट आपण नंतर सांगू. तर जन्म घ्यावा लागेल म्हणून एवढं त्याला वाईट बोलायचा कोण, आपला हा दुर्योधन, तरी तो निमूटपणे सहन करीत होता. काय कन्या खाल्या आणि दुष्टाचं अन्न खाल्लं नाही, म्हणून त्याच्या घरी भगवंतानी विदुराच्या कन्या खाल्या, कोणा, भगवंतानी. असा भक्त जन्माला आला. आणि मग असा हा ही उत्पत्ती ही कोणापासून झाली, व्यासापासून. ती कोण होती, कोळ्याची मुलगी सत्यवती. व्यास, मग आपण लोक काय म्हणता, आदिवासी नाही, आदिव्यासी, म्हणजे ही पांडवाची जी उत्पत्ती ही कोणाची, व्यासाची. व्यास कुठं राहत होता, दक्षिण भारतामध्ये. आजही दक्षिण भारतामध्ये जे आदिवासी लोक राहतात, आणि त्या आदिवासी लोकांच्या आजही गळ्यात जानवे लिंगे. आणि मग हे काय म्हणतात, आम्ही आदिवासी. तुम्ही व्यासाचे वंशज आहे, खरे ब्राह्मण तुम्ही. आणि मग यांनी काय केलं, तिथं दिल्लीला यांनी इतिहास मांडला, का ही आमची उत्पत्ती कोणापासून आहे, व्यासापासून आहे. मग आम्हाला काय पाहिजे, सत्ता पाहिजे. मग आदिवासीची जागा ही प्रत्येक क्षेत्रामध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार, खासदार, मंत्री, आदिवासीला राखीव जागा दिली. हा पुरावा मांडला कोणचा, महाभारताचा. ही उत्पत्ती कोणाची, आदिव्यासी, व्यासाची उत्पत्ती आहे. आणि यांनी नाव काय केलं, आदिव्यासी. तर खऱ्या व्यासाची उत्पत्ती आहे. तुम्ही खरे ब्राह्मण आहे, आणि ब्राह्मण असल्यानंतर तुम्ही कसं वागावा, कसं राहावा, ते तुम्ही ठरवायचे. अशी ही कथा आपल्याला तुम्हाला सांगता आली. आपल्याला जर पटला असेल तर सदस्य व्हा, क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय. गंगू, हे गंगू.